9व्या महिन्यात मी एवढी खचून जाईन ना हे मला अजिबात वाटलं नव्हतं. हाय हॅलो नमस्कार, पायलच्या मिनी ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आता हा 9वा महिना ना खूप जास्त भयानक स्टेजवरचा आहे, कारण की माझं आहे ना रोज काही ना काही नवीन नवीन अंग दुखायला लागले. हात दुखतात, पाय दुखतात, कंबर दुखते, आणि रात्रीची झोप तर बापरे, माझी पूर्ण झोप उडाली रात्रीची. मला अजिबात झोपच लागत नाहीये. तुम्हाला पण रात्रीचं प्रेग्नन्सीमध्ये झोपायचा प्रॉब्लेम होतोय का? मला कमेंट करून सांगा प्लीज, म्हणजे मला पण कळेल की नाही माझ्यासोबत आहेत कोणतरी आहेत अजून की ज्यांना हा त्रास होतोय. सकाळचा माझा चहा घेऊन झाल्यावरती ना मी मस्त प्रतीकसाठी ना आज अंडा भुर्जी आणि अंड्याचं ऑमलेट बनवत होते, आणि प्रतीकने माझ्यासाठी कैरी आणली होती ना, ती कैरी खात बसले होते. मग त्याच्यानंतर नारळ पाणी पिला, कारण की ना उन्हाळ्याची मला खूप जास्त तहान लागायला लागली. आणि जेव्हा जेव्हा बाळ किक वगैरे करतं ना मला खूप जास्त बरं वाटतं आणि लय छान वाटतं. मला खरंच एक वेगळीच फिलिंग असते ती. मग आहे ना आज रात्री मस्त असं आहे ना मटकीची उसळ बनवली होती, भात भाकऱ्या असा माझा स्वयंपाक झाला. त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं आकाश भाऊंकडे, कारण की आता तुम्हाला माहिती आहे डोहाळ जेवणाची तयारी चालू झालेली आहे. मस्त डोहाळ जेवण एन्जॉय करणार आहे मी, आणि असं वाटतंय ना की डॉक्टरांना सांगावं की प्लीज मला आत्ताच ऍडमिट करा आणि माझी आत्ताच डिलिव्हरी करा, कारण हे दिवस लवकर जात नाहीये. तुम्हाला पण असं वाटतं का? मला कमेंट करून सांगा प्लीज. आणि आजचा दिवस कसा गेलाय तुम्ही बघितलंच. चला बाय, उद्या भेटू नवीन ब्लॉग मध्ये.